नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात तुळशीचे रोप आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक जण रोज भक्तिभावाने तुळशीला पाणी घालतात, पण नकळत काही अशा चुका करतात ज्यामुळे पूजेचे पुण्य मिळण्याऐवजी दोष लागतो, अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालायचं? रविवारी पाणी घालायचं की नाही? एकादशीला काय करायचं? संध्याकाळी पाणी घातलं तर ते योग्य आहे की नाही? आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मासिक पाळीमध्ये महिलांनी तुळशीला पाणी घालावे का? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुळशीचं धार्मिक महत्त्व पाहूया आपण. हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळशीची नियमित पूजा होते त्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते, अशी श्रद्धा आहे. तुळशी केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर आयुर्वेदातही अत्यंत महत्त्वाची असते. ती वातावरण शुद्ध करते आणि आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जाते. तर मंडळी, तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ कोणती, असे बरेच जण विचारतात. तर तुळशीला पाणी घालण्याची सकाळची सूर्योदयानंतर पाणी घालणे उत्तम मानले जाते. म्हणजे सकाळी सूर्य उगल्यानंतर लगेच पाणी घातलं तर चांगलं असतं. आंघोळ करायची, कपडे चांगले घालायचे, स्वच्छ, मन शांत ठेवायचं आणि तुळशीसमोर दिवा लावायचा आणि नंतर पाणी घालायचं. त्याच्यानंतर मंडळी, संध्याकाळी पाणी घालावं का, असाही प्रश्न भरपूर महिला विचारतात. तर धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी तुळशीला पाणी घालायचं नाहीये. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे अधिक शुभ मानलं जातं. म्हणजे मंडळी, संध्याकाळी तुम्ही दिवा लावा, ते खूप शुभ आहे, पण तुम्ही संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नका, कारण ते अशुभ मानलं जातं. तर मंडळी, तुळशीला पाणी घालताना कोणत्या चुका टाळायच्या? तर घाईघाईने पाणी घालू नका, रागाच्या किंवा अशुद्ध मनस्थितीत पूजा करू नका, घाणेरड्या भांड्यात पाणी वापरू नका, खूप जास्त पाणी घालू नका, अति पाण्यामुळे मुळे कुसतात. तर मंडळी, तुळशीच्या पानावर जोरात पाणी टाकू नका. तुळशीजवळ चप्पल काढून जाऊ नका. काही लोक काय करतात, तुळशीचं वृंदावन असतं तिथं चप्पल ठेवतात, तुळशीच्या वृंदावनावर ठेवतात. तर तसं करायचं नाहीये. तुळशीभोवती घाण ठेवू नका. कचरा असेल किंवा काही, रोज जमलं तुम्हाला तर नक्कीच थोडंसं सारून घेऊन रांगोळी काढलं तर उत्तमच राहतं. कारण आपल्याला लक्ष्मीचं तर आहेच की स्वच्छता असेल तर लक्ष्मी येते, परंतु आपल्याला मन शांत, सकारात्मक वाटेल असं ठेवायचं आहे. तुळशीभोवती घाण होऊन द्यायची नाही. वाळलेली पाने आणि कचरा असते तो तसंच ठेवायचा नाहीये. तुळशीची पाने विनाकारण तोडायची नाहीत आणि पूजा करताना मोबाईलमध्ये गुंतू नका. तर तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालायचं आणि कोणत्या दिवशी नाही, हाही प्रश्न खूप जण विचारतात. तर तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालायचं हे पाहूया. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी तुळशीला पाणी घालू शकता. म्हणजे पूर्ण आठवड्यात सोमवार ते शनिवार तुम्ही पाणी घालू शकता. फक्त सोडायचा आहे तो रविवार. तर रविवारी तुळशीला पाणी घालावे का, असा प्रश्न असतो. तर अनेक ठिकाणी रविवारी तुळशीला पाणी घालू नये अशी परंपरा आहे. काही ठिकाणी मात्र आवश्यक असल्यास थोडे पाणी घालतात. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेचे पालन करणे योग्य ठरते. तुमची तुळशीला जर गरज असेल रविवारी, म्हणजे एकदम सुकून चालली आहे आणि तुमच्या लक्षामध्ये आलं की 2-3 दिवस झाले आपण पाणी नाही घातलं, तर तुम्ही रविवारी पाणी घालू शकता. पण असं कंटिन्यू दर रविवारी नाही घालायचं. तर सोमवार ते शनिवार तुम्ही तुळशीला पाणी घालायचंय आणि रविवार थोडासा टाळायचा आहे. तर एकादशीला काय करायचंय, तर अनेक परंपरांमध्ये एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी न घालण्याची प्रथा आहे. म्हणजे रविवारी आणि एकादशीला दोन्ही पण दिवस पाणी घालायचं नाही. त्या दिवशी फक्त नमस्कार करायचा आणि दिवा लावायचा. तुळशीचं पान कोणत्या दिवशी तोडू नये, तर मंडळी, अनेक धार्मिक परंपरानुसार रविवारी, एकादशी, द्वादशी आणि रात्री तुळशीची पानं टाळायचं आहे, म्हणजे तोडायचे नाहीयेत. आणि तुळशीला प्रदक्षिणा कशा घालायच्या, तर दररोज 3, 5 किंवा 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालू शकता. आणि प्रदक्षिणा घालताना मंत्र म्हणायचा, ओम तुलसे नमः. ओम तुलसे नमः हा मंत्र म्हणायचा. तुम्ही कोणता मंत्र म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मंडळी, तुळशीला
काय अर्पण करायचे, तर स्वच्छ पाणी, हळद, कुंकू, फुले, दिवा आणि नैवेद्य. आणि तुळशी कोमेजत असेल तर काय करायचं, तर योग्य सूर्यप्रकाश द्या, अति पाणी टाळा, जास्त पाणी देऊ नका, कुंडीमध्ये माती वेळोवेळी बदलत राहा, सुकलेले पानं काढा त्याच्यामधले. आणि मंडळी, आता एक शेवटचा प्रश्न असतो आणि तो बऱ्याच महिलांना पडतो, तो म्हणजे मासिक पाळीमध्ये तुळशीला पाणी घालता येतं का? तर हा प्रश्न अनेक महिला विचारतात. याबाबत मंडळी वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. परंपरागत मत आहेत. काही घरांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांनी तुळशीला स्पर्श करणे किंवा पूजा करणे टाळले जाते. पण मंडळी, आधुनिक दृष्टिकोन, मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. वैद्यकीयदृष्ट्या ती अपवित्रता नाही. यामुळे यासंबंधी कोणताही वैज्ञानिक बंधन नाहीये. असं कुठेच लिहिलेलं नाहीये की महिलांना मासिक पाळी आली तर तिने देवाला शिवायचं नाही, तिने तुळशीला शिवायचं नाही. पण ह्या परंपरा आहेत, त्यामुळं आपल्या घरामध्ये ज्या परंपरा आहेत त्या आपण पाळायच्या आहेत. म्हणूनच हा निर्णय आपल्या घरातील परंपरा, श्रद्धा आणि वैयक्तिकाचा विश्वास यानुसार घ्यावा. जर तुमच्या घरात या काळात पूजा न करण्याची प्रथा असेल तर तिचा आदर करा आणि जर अशी प्रथा नसेल तर श्रद्धेने प्रार्थना करू शकता. याबाबत धार्मिक दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. तर मंडळी, तुळशीची सेवा करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे रोज दिवा लावा, परिसर स्वच्छ ठेवा, तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या, प्रेमाने सेवा करा. श्रद्धा आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मंडळी, तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही, तर श्रद्धा, संस्कार आणि निसर्गाशी जोडलेलं पवित्र प्रतीक नातं आहे. तिची सेवा करताना अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा, स्वच्छता आणि विवेक यांचा समतोल राखणे अधिक महत्त्वाचे आहे. जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबियापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, कमेंटमध्ये तुम्ही तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र म्हणतात तेही सांगा. तुम्हाला काही अडचणी असतील त्याही कमेंटमध्ये करा. तर धन्यवाद.